बऱ्याचदा पेशंट्स मला विचारतात, माझं वय तर फक्त 25 आहे, पण म्हाताऱ्या लोकांसारखे गुडघे दुखतात. त्यावेळेला मी त्यांना सांगतो, की हा फक्त साधा थकवा नसून संधिवात असू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर अमोल राऊत, कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट. आज आपण बोलणार आहोत यंग अडल्ट्समध्ये होणाऱ्या नी पेनबद्दल. आजकाल 20 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये गुडघेदुखीचे प्रमाण खूप वाढले आहे. हे नक्की लाईफस्टाईलमुळे आहे की कोणत्या सीरियस आर्थरायटिसमुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. यंग लोकांमध्ये नी पेनची 2 मुख्य कारणं असतात. पहिले म्हणजे लाईफस्टाईल कॉजेस, ज्यामध्ये वाढलेले वजन, ज्याला ओबेसिटी म्हणतात, सिडेंटरी जॉब, जिथे 8-9 तास एका जागीच बसणे, व्यायामाचा अभाव आणि चुकीचे पोश्चर किंवा बसण्याची पद्धत यांचा समावेश होतो, ज्यामुळे जॉईंट्सवरती एक्स्ट्रा प्रेशर येऊन कॉन्ड्रोमॅलेशिया पटेली सारखे प्रॉब्लेम उद्भवतात, ज्यामध्ये नी कॅपच्या खालील कार्टिलेज घासत राहते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस, जिथे इम्युनिटीमुळे जॉईंट्समध्ये सूज येते. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर गुडघे स्टिफ वाटत असतील आणि थोडी हालचाल केल्यावर आराम वाटत असेल, तर हे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस म्हणजे संधिवात असू शकतो. कधी काळजी घेतली पाहिजे? जर तुमच्या गुडघ्यावर सूज, ठणक आहे, सांधा आखडत आहे, त्यामुळे रोजच्या कामात अडचण येत आहे किंवा दुखण्यामुळे रात्री झोपेतून जाग येत आहे, तर हे नॉर्मल नाही आहे. बऱ्याचदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण त्यामुळे आतून जॉईंट्सचे इरोजन होणे सुरुवात होते. यंग लोकांमध्ये रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा स्पॉन्डायलोआर्थरायटिस मुळे देखील गुडघे दुखणे कॉमन आहे. डायग्नोसिससाठी डॉक्टर फिजिकल एक्झामिनेशन, ब्लड टेस्ट आणि गरज पडल्यास एक्स-रे किंवा MRI करतात. लाईफस्टाईल बदलून आणि योग्य ट्रीटमेंटमुळे यंग पेशंट्स पूर्णपणे रिकवर होऊ शकतात. प्रॉपर वेट मॅनेजमेंट, म्हणजेच जर तुम्ही 1 किलो वजन कमी केला, तर तुमच्या गुडघ्यावर 4 किलोचा भार कमी होतो. क्वाड्रिसेप्स मसल स्ट्रेंथनिंग, म्हणजेच मांडीच्या स्नायूचे व्यायाम हे जॉईंट्सला सपोर्ट देण्यासाठी महत्त्वाचे असतात. अर्ली इंटरव्हेन्शन, म्हणजेच गुडघ्याची हेल्थ टिकवून धरणे. जर तुम्हाला नी पेन सतावत असेल, तर त्याला एज रिलेटेड समजून इग्नोर करू नका. वेळीच केलेले उपचार तुम्हाला ऑपरेशनपासून वाचवू शकतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी, B12, प्रोटीन रिच डाएट आणि रेग्युलर वॉकिंग गुडघ्याच्या जॉईंट्सला लुब्रिकेटेड ठेवण्यासाठी मदत करतात. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण यंग एजमध्ये नी पेन इग्नोर करू नका, अवेअरनेस स्प्रेड करा.